वालझाडे सर नियमाने चालणारे गृहस्थ एका कॉलेजात प्राध्यापक असतात. वय साधारण 50 ते 55. घरी बायको, थोरला मुलगा, धाकटी मुलगी असा व्यवस्थित परिवार आणि संसार. आकारण कोणाचं काही वेडवाकडं करण्याचा कधी विचारच येणार नाही असा तुम्हा आम्हासारखा सामान्य माणूस. याच्या आयुष्यात एक 35ची बाई येते. आता बाई म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात येतं अफेअर, पण तसं त्या दोघांमध्ये काही घडत नाही. ही बाई समाजसेविका श्रीमती गोपाळे आहे. आठवड्यातून अनेकदा वालझाडे सरांकडे तिची चक्कर होत असते. आजूबाजूला घडणाऱ्या घटना, त्याचे पडसाद, त्यात त्यांचं समाजकार्य याविषयी त्या बोलत राहतात. इतकं की कधी कधी तर सरांना कंटाळा येतो. ते व्यक्त करत नाहीत इतकंच. ते राहत असलेल्या ठिकाणाहून थोडं दूर एका गावात या गोपाळेबाई परित्यक्ता महिलांच्या उद्धाराच्या कामासाठी जाणार आहेत. बाई सहज सरांना विचारतात की तुम्हीही चला. तुम्ही ज्या संस्थेत शिकवता त्याचीच एक शाळा तिकडे त्या गावात आहे. तुमची व्हिजिट देखील होईल. सर नकळत हो म्हणून जातात. नंतर विचार करतात का हो म्हणालो कोणास ठाऊक. या गावाची ट्रिप म्हणजे नाकासमोर चालणाऱ्या सरांच्या आयुष्यात अचानक आलेलं वळण असतं. हे त्यांना नंतर कळतं. ते तिकडे जातात. तिथे त्यांची एका तरुणीशी, जिचं नाव उल्हासबाई चत्तर आहे, तिच्याशी गाठ पडते. कधी कधी कोणाच्या तरी डोळ्यात आपण पाहतो आणि पटकन आपला कनेक्ट होतो. या तरुणीच्या बाबतीत सरांचं तसंच होतं. त्यांना तिच्याविषयी सहानुभूती वाटू लागते, कारण तिच्या डोळ्यात एक दुःखाची छटा त्यांना जाणवते. ट्रिप संपते. काही दिवसात बातमी येते की ती तरुणी उल्हासबाई चत्तर मृत अवस्थेत सापडली. इतरांसाठी ही केवळ एक बातमी, पण सरांचा कनेक्ट झाल्यामुळे, फिजिकल नाही तर भावनिक कनेक्ट झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागतं. ही अस्वस्थता सरांना कुठे घेऊन जाते हे आपल्याला दुःखाचे श्वापद ही कादंबरी जशी वळणं घेत जाईल तसं कळत जातं. लेखकाविषयी जाणून घेऊया. या कादंबरीचे लेखक आहेत रंगनाथ पठारे. त्यांचा जन्म 1950चा आहे. त्यांचे अनेक कथासंग्रह आणि कादंबरी प्रसिद्ध आहेत. रंगनाथ पठारे यांनी केलेली व्यक्तिचित्रणं फार कमालीची आहेत. सरळ सरळ चालू असलेली कथा अचानक वळणं घेते, त्यामुळे आपणही वळत जातो. त्यामुळे वाचक म्हणून आपण खिळून राहतो. मला हे पुस्तक का भावलं? क्रमांक 1, जनरली एका मुख्य ट्रॅक सोबत वाचकाला गंमत यावी यासाठी बाकीचे ट्रॅक्स ओपन केले जातात. अर्थात मुख्य कथेसह उपकथा देखील असतात. परंतु यात तसं फारसं न करता मुख्य कथेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून गोष्ट मुद्द्यापासून बिलकुल हटत नाही. क्रमांक 2, कथा प्रथम पुरुषी निवेदनातून पुढे जाते, म्हणजेच कथन करणारा मी असतो, त्यामुळे नकळत ती अधिक आपली वाटते. क्रमांक 3, हिरो सामान्य माणूस आहे, म्हणूनच आकारण लार्जर दॅन लाईफ तो वाटत नाही, गोष्टी रिलेट होतात. क्रमांक 4, कादंबरी फिक्शन असूनही असं घडू शकतं या निष्कर्षापर्यंत वाचकाला नेते. हे पुस्तक वाचताना घटना समोर दिसू लागतात. यात अगदी सिनेमासारखं आपल्या हिरोच्या आयुष्यात अचानक आलेली गुंतागुंत पाहायला मिळते. त्याचा व्यवस्थित बिल्टअप आपल्याला दिसतो. कादंबरी असल्यामुळे हळूहळू ती पायऱ्या चढत ग्राफ वर नेऊ लागते. या कादंबरीविषयी माझा विचार. आपण सामान्य माणसं. नियतीने पुढे काय मांडून ठेवलंय हे कोणालाच ठाऊक नसतं. जसं आपल्याला ठाऊक नसतं तसं ते वालझाडे सरांना देखील ठाऊक नसतं. ते अचानक समोर येतं. मग अशा परिस्थितीत सामान्य माणूस त्याच्या मर्यादा ओळखून एखाद्या घटनेला कसा सामोरा जातो, त्याने खरं तर कायद्याच्या गोष्टींमध्ये आकारण पडू नये, पण तरीही नकळत तो त्यात गुंतत जातो. त्यातून तो बाहेर पडतो का? यातील ज्या पात्राशी त्याचा कनेक्ट झाला आहे, तिच्या मृत्यूमागे काय रहस्य आहे, नि तिच्या डोळ्यात दुःखाची छटा का आहे, या सगळ्याच गोष्टी आपण वाचताना उलगडत जातात. हे सारं सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेतून पाहायला मिळणं ही वाचकांसाठी भेटच आहे. पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत.